नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण हा पानाचा एक नवीन प्रकार शिकणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 5 नंबरचे इथे मी 2 कलरचे मोती घेतले. पोपटी कलर आहे, पिवळा कलर आहे. 30 नंबरची वायर आहे, सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे. सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेलं आहे. तर आपण हे पान करायला सुरुवात करूया. हे बघा, सुईमध्ये मी 8 मणी ओवून घेतलेत आणि त्याचा एक गोल करून घेतला आहे. गाठ नंतर मारली आहे आणि आता गोल केल्यानंतर परत आपल्याला 4 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आहे. म्हणजे ती गाठ आपली अशी बाहेरच्या साईडनी येईल. माझी गाठ ओढल्या गेल्या मी परत एकदा 4 मोत्यातनं फिरवून घेते. हे बघा, गाठ आपली ह्या बाहेरच्या साईडने इथे दिसते का तुम्हाला गाठ? ती बाहेरच्या साईडने राहिली पाहिजे. आता ह्या पोझिशनला आल्यानंतर इथे एक पिवळ्या कलरचा मोती आणि परत 8 पोपटी कलरचे मोती घालायचे. असे एकूण 9 मोती घालायचे आपल्याला. हे बघा, मी परत सांगते, गाठ बाहेरच्या साईडनी राहिली पाहिजे माझी. म्हणजे आपण गोल केल्यानंतर आता समजा आपण हे 8 मोती घातलेत, तर 8 मोती घातल्यानंतर आपण गाठ मारणार आहोत. किंवा तुम्ही जर सुरुवातीला वायरला गाठ मारून घेतली असेल तर सुरुवात ही 8 मोती घालून फक्त ह्या 4 मोत्यांमधनंच सुई अशी फिरवून घ्यायची. ही सुरुवात सांगते बरं का मी. असं केल्याने अशा ह्या 2 रेषा 8च्या आपल्या तयार होतील. गाठ जर तुम्ही अशी मारली तर, किंवा माझ्यासारखी जर नंतर मारून घेतली तर तुम्हाला आधी गोल फिरवून म्हणजे गोल करून घ्यायचं आणि नंतर एका 4 मोत्यातनं सुई बाहेर काढून मग एक पिवळा आणि मग हे 8 मोती घालायचे. आता पिवळ्यानंतरच्या 8 मोती घातल्यानंतर ह्या पूर्ण 8मधून सुई फिरवून घ्यायची. बघा, आठमध्ये फिरवल्यानंतर परत आपल्याला सुईमध्ये 6 पोपटी कलरचे मणी घालायचे. 6 पोपटी कलरचे मणी घातले तर सुई निघाली आहे तो मोती आणि त्याच्या मागच्या मोत्यातनं अशी एकदम 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आणि तिथे 8चा गोल तयार करायचा आहे. हे बघा, खालचे 2 आणि वरती घातलेले 6. आता हे 6मधनं ह्या 2च्या बाजूला जे हे समोरचे 2 मोती आहेत ना 6 मधले, त्यातनं पण 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे 2 पिवळे मोती आणि 2 पोपटी मोती असे 4 मोती आपण घालणार आहोत. आणि आता हे बघा, हा सुरुवातीचा गोल आहे. तर गाठ बाहेर असल्यामुळं इथे तुम्हाला असं अंतर दिसेल बघा. पिवळ्या म्हणजे याच्यातनं आपण लगेच पिवळा घातलेला होता. या मोत्यातून वायर निघाली की लगेच पिवळा घातला होता. इथे थोडा मोकळा गॅप दिसतो बघा. त्या गॅपच्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे बघा, हे असं दिसेल. आता आपल्याला 4 मोती घालायचे आहेत. चार मोती घालून आपण ह्या साईडने डाव्या साईडने, तर डाव्या साईडचे जे पिवळ्यानंतरचे जे 2 मोती आहेत ते 2 मोती, परत आता हे सुई निघालेले 2 मोती, असे 4 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. म्हणजे तिथे 8चा गोल तयार होईल. हे बघा, आपल्याकडे खाली 4 तयार होते, आपण वरती फक्त 4 घातलेत. आता हे पूर्ण 4 मोत्यातनं पण सुई फिरवून ह्या पिवळ्या साईडला आणायची आहे.
पिवळा भाग म्हणजे आतला भाग आहे या पानाचा. आता इथे परत 6 मोती घालायचे आहेत. हे बघा 6 मोती घातलेत. सुई आता आपली उजव्या साईडने. तर ह्या पिवळ्यापासले जे 2 मोती आहेत, सुई निघालेला मोती आणि त्याच्या मागचा मोती, अशा 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आणि नंतर हे जे 6 मोती घातले होते त्याच्यातले हे 2 मोती, म्हणजे जिथून आपण 6 मोत्यांची सुरुवात केली होती त्या पहिल्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आता इथे पिवळ्याचा एक एक मोती वाढवत जायचं आहे आपल्याला. आपण सुरुवात 1 मोत्यांनी केली, मग 2 मोती, मग आता 3 पिवळे मोती आणि 2 पोपटी कलरचे, असे एकूण 5 मोतीमध्ये घालणार आहोत आपण. आता डाव्या साईडचे जे 2 मोती आहेत ह्या पिवळ्यानंतर समोर दिसणारे, त्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे 4 मोती घालायचे आहेत. 4 मोती घालून या पिवळ्यानंतरचे 2 मोती आणि पाकळीतले 2 मोती, अशा 4 मोत्यांमधनं सुई आपल्याला अशी गोल फिरवून घ्यायची आहे. दोरा ओढायचा आहे घट्ट. परत असं फिरवून आता ह्या 4 मोत्यातनं सुई आधी बाहेर काढायची. हे बघा, लूज जरी झालं तरी तुम्ही वायर ओढून घेऊ शकता. आधी खालचा बेस ओढायचा म्हणजे आतलं फिट्ट होतं आणि नंतर बाहेरचं ओढायचं. हे बघा, आता इथे परत आपल्याला 6 मोती घालायचे आहेत. सहा मोती घालून परत हे वरच्या साईडने जे 4 मोती दिसतात, तर पिवळ्या साईडने जे 2 हिरवे मोती आहेत किंवा पोपटे मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि नंतर लगेच वरच्या 6 मधल्या सुरुवातीच्या 2 मोत्यातनं काढायची. म्हणजे एकूण 4 मोत्यामधनं सुई निघणार. खालचे 2 आणि ह्या पाकळीतले हे 2. आता इथे परत 4 पिवळे मोती घालायचे आहेत. एक एक संख्या वाढवायची आपल्याला. हे बघा, 4 पिवळे मोती घातल्यानंतर 2 पोपटी कलरचे मोती घालायचे. हे बघा, 4 पिवळे मोती आणि 2 पोपटी मोती, असे 6 मोती घातलेत. आता ह्या 3 पिवळ्यानंतर समोरच्या पाकळीतले हे जे 2 मोती दिसत आहेत त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे 4 मोती घालायचे. 4 मोती घातल्यानंतर पिवळ्यानंतर घातलेले हे 2 पोपटी आणि हे खालचे 2, असे 4 मोत्यातनं सुई आधी फिरवून घ्यायची. आणि नंतर आता ह्या घातलेल्या 4 मोत्यातनं परत इकडे पिवळ्याच्या साईडनी सुई काढून घ्यायची. ही खरं तर कलाकृती वेगळीच होती. मी करताना ती वेगळीच झाली आहे, पण झाली जी चुकून झाली डिझाईन ती सुंदरच बनलेली आहे. मला तर प्रचंड आवडले हे पान. तर तुम्ही यात जांभळा कलर, निळा कलर घालून मोर पिसासारखा त्याचा आकार दिसतोय म्हणून मला मोर पंख पीस म्हणणार आहे. तर तुम्ही त्या कॉम्बिनेशनमध्ये पण ट्राय करू शकता. मी पण करणार आहे. पण हे पान म्हणूनही खूप छान आहे तोरणात लावायला. तर तुम्ही हे दोन्ही तिन्ही रंगात करू शकतात. हे बघा, आपण सुई आतल्या साईडनी आहे. तर आता आपण आधी 6 मोती घालायचे. 6 मोती घातल्यानंतर ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आणि नंतर ह्या 6 मधल्या
2 मोत्यातनं, जशी एकूण 4 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. आता इथे आपल्याला 5 पिवळे मोती घालायचे. 5 पिवळे मोती आणि 2 पोपटी मोती. पिवळ्यानंतर 2 पोपटी मणी आतल्या साईडला कंपल्सरी आहेत. पोपटी मण्यांची संख्या वाढवायची नाही आहेत, ती 2च राहणार आहे. फक्त पिवळ्याची संख्या वाढत जाणार आहे. आता आपण ह्या स्टेपनंतर वाढवायचं नाही, कमी करत जायचं आहे आपल्याला. हे बघा, आता 5 पिवळे आणि 2 पोपटे असे 7 मोती घातलेत. ह्या समोरच्या 2 पोपटीमधनं सुई बाहेर काढायची. आता सुरुवातीला आधी 4 मोती घालून तो सर्कल करायचा आहे. हे बघा, 4 मोती घालून आधी ह्या खालच्या 4 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आणि आता वरतून फिरवून हे पिवळ्याच्या साईडनी सुई आतल्या दिशेने बाहेर काढायची. चार पिवळे आणि 2 पोपटी मोती असे घेऊन सेम पद्धतीनेच विणकाम करायचं आहे. तर ही पाकळी पूर्ण करताना आधी आपण काय करणार आहे, 4 मोती घालून तो 8चा गोल पूर्ण करायचा आहे. आधी आपल्याकडे खाली आपण 4 मोत्यातनं बाहेर पडलेलोच आहेत. पिवळ्यानंतरचे 2 मोती आणि सुई काढलेले आधीचे 2 मोती. आता परत ह्या 4 मोत्यातनं सुई पिवळ्याच्या साईडनी आतमध्ये घ्यायची. आता इथे एकूण आपल्याला 7 मोती घालायचे आहेत. ते आहेत पोपटी कलरचे. 7 मोती घातले. आता समोरच्या ह्या पूर्ण आधी बाहेरचे जे 4 मोती त्यातनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची आणि सुई आता आतला जो राऊंड दिसतो आहे, हां, सुई फिरवून दाखवते, हा असा पूर्ण राऊंड असा फिरवत सुई आपण आत्ता जे मध्ये 7 मोती घातलेत त्याच्या 4थ्या मोत्यातनं आपल्याला बाहेर पडायचे. तर मी सुई अशी पूर्ण फिरवून घेते. मी 4थ्या मोत्यातनं बाहेर पडली. इथे 3 मोती घेऊन हुक करायचे आपल्याला. खाली हा एक मोती आहेच आपल्याकडे, आपण त्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आणि तर 4चा गोल तयार करायचा आहे. गोल म्हणजे चौकोन येतो तो. आता सुई पूर्ण अशी फिरवत आपल्याला इकडे बाहेरच्या साईडनी काढायची, इकडे किंवा इकडे, या 4 मोत्यांच्या बाहेर पडली पाहिजे. तुम्हाला जर ते फिरवणं अवघड वाटत असेल तर तुम्ही इथे वायर कट करून परत तिकडे आतल्या साईडनी वायर जोडून घेऊन त्या 4 सांगितलेल्या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. तसं नागमोडी फिरवायला काही अवघड नाही आहे. हे बघा, आता ह्या 2 मोत्यातनं आणि ह्या पिवळ्या मोत्यातनं सुई मी आधी बाहेर काढते आणि आता समोरचे हे जे खालचे 4 मोती दिसत आहेत ना त्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची. इकडनं नेता सुई आतल्या साईडनी न्यायची. आता इथे 3 मोती घालायचे. 3 मोती घालून हे आतल्या साईडनी जे 4 मोती आहेत
त्या 4 मोत्यातनं सुई परत वरच्या साईडनी बाहेर काढायची. वरच्या म्हणजे आतमधल्या साईडनी बाहेर येईल ती. आता त्याला ओढायचे. ओढल्यानंतर हे असं दोन्ही भाग असे ओढल्यासारखे दिसतील बघा, असे थोडे खालीवर झाल्यासारखे दिसतील. आता परत सुई ह्या पिवळ्या मोत्यातनं आणि ह्या आधीच्या 4 मोत्यातनं 4 आणि मध्ये जे 3 मोती घातलेत त्यातला सुरुवातीचा पहिला. हे बघा, आधीचे हे 4 मोती आहेत. तिथे गाठ आल्यामुळं त्रास होतोय काढायला सुई. तीन मधला पहिला मोती. ते असं नागमोडी दिसते बघा, खालीवर झालेलं. ते नंतर प्रेस केल्यावर व्यवस्थित होतं. आता 3 मधला मोती सोडायचा आहे, म्हणजे त्याच्यावरनं अशी वायर पुढच्या मोत्यातनं पास करायची, म्हणजे तिथे टोक तयार करायचं आहे. त्या मोत्यावरनं वरतून सुई घ्यायची आणि दोरा ओढला की हे 2 मोती जवळ येतात आणि तिथे टोक तयार होतं बघा. आता परत ह्या समोरच्या 4 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा थोडा घट्ट ओढायचा आहे, म्हणजे खालच्या त्याला शेप येतो. हे बघा, तर सुई या पिवळ्या मोत्यातनं अजून 1-2 मोत्यातनं फिरवून घ्यायची. इथे आपलं पान पूर्ण तयार झालेलं आहे. इथे अशी गाठ मारून घ्यायची आणि परत 2-3 मोत्यातनं वायर फिरवून घ्यायचे. हे असं नागमोडी होईल, तर त्याला थोडंसं हाताने प्रेस करा. प्रेस केल्यावर ते व्यवस्थित बसतं. छानसं आपलं पान तयार झालं आहे. मी ह्या पानांची घेऊन 1-2 शॉर्ट्स टाकलेले आहेत. जेमिनीकडनं मी 3-4 डिझाईन मागवून घेतले होते की मला ह्या पानांचा कसा उपयोग करता येईल. तसे त्यांनी काही डिझाईन्स मला फोटो करून पाठवले, ज्यात तोरण आहे किंवा लटकन आहे. आज परत मी मागे विणलेलं एक फूल आहे पांढऱ्या कलरचं, 4-5 दिवसापूर्वी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. ते फूल आणि पान असं मॅनेज करून पण आज मी एक शॉर्ट्स टाकलेला आहे. तर तुम्ही नक्की हे पान बनवून बघा. आवडलं असेल तर नक्की ट्राय करा, कारण खूपच सुंदर पान झालेलं आहे हे. याचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकता. कलर कॉम्बिनेशनही तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता यात. पण मी माझ्या मतानुसार हिरवं, पांढरं, पोपटी, पिवळं किंवा निळ्या कलरचे जर केले, निळं आणि जांभळं असं कॉम्बिनेशन घेऊन जर केले तर ते मोरपंखांसारखे दिसतील. हे मोरपंखांच्या पिसासारखं आहे, म्हणून मी याला मोरपंख पान म्हणणार आहे. ॲक्च्युली ते कोणत्या याचं पान आहे मला माहीत नाही. ती कलाकृती होती कानातल्याची. ते कानातलं न जमता चुकीने हे पान तयार झालेलं आहे. ते मला प्रचंड आवडले, म्हणून मग मी ते बनवून पाहिलं आणि त्यालाही तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्या शॉर्ट्समध्ये आणि शिकण्याची आवड दाखवली, म्हणून मी तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आली आहे. जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या फुलाचा आणि जे काय 2-3 शॉर्ट्स टाकलेले आहेत त्याची लिंक मी तिथे देईल. चॅनलवर न जाता त्या लिंकवर जर तुम्ही ओपन केलं तर डायरेक्ट ते ओपन होईल तो व्हिडिओ.
तर नक्कीच करा. धन्यवाद.